नमस्कार मंडळी. आज मला तुमच्याकडनं एक सजेशन पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तुम्हाला तर माहितीच आहे की आपला इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी ब्लॉग्स हा यूट्यूब चॅनल हॅक झाला होता आणि काही दिवसांपूर्वीच तो मला परत मिळालाय. आणि तो परत मिळाल्यापासून माझ्या डोक्यामध्ये सतत हा एक विचार घुरतोय की या चॅनलचं नाव बदललं पाहिजे. आणि त्याला अजून एक दुसरं कारण असं आहे की ज्यावेळेला मी हा चॅनल चालू केला होता तर त्यावेळेला कुठेतरी इंडियाचा उल्लेख पाहिजे, अमेरिकेचा उल्लेख पाहिजे आणि माझ्या नावाचा उल्लेख पाहिजे म्हणून मी कदाचित एवढं मोठं नाव चॅनलला दिलं होतं. पण मला आता असं वाटतंय की आता जर आपल्याला परत संधी मिळाली आहे तर छोटं काहीतरी नाव छान ठेवूयात आणि त्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत पाहिजे. आणि अजून त्याच्या मागचा विचार असा पण आहे की हे जे आत्ताचं नाव आहे तर ते फक्त अमेरिकेपुरतंच मर्यादित राहतंय आणि त्यामुळे कॉन्टेंटला काही लिमिटेशन्स येत आहेत. तर मला असं वाटतंय की नाव असं असलं पाहिजे की मला ज्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतायत तर त्या मला शेअर करता आल्या पाहिजेत. फक्त अमेरिकेपुरतंच ते मर्यादित राहिलं नाही पाहिजे असा माझा त्याच्यामागचा विचार आहे. तर त्यासाठी मला तुमची नक्कीच मदत लागेल. माझ्या या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या मनामध्ये जर एखादं छान नाव असेल तर तुम्ही सुचवावं असं मला वाटतंय. तर कमेंट बॉक्समध्ये जा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. माझ्याही डोक्यामध्ये 2 नावं आहेत की जी मला सुचलेली आहेत आणि मला आवडलेली पण आहेत. तर बघूयात आता तुमच्याकडनं काय कमेंट्स येत आहेत आणि तुम्ही काय नाव सुचवताय. तर असं सगळं मिळून आपण एक छान या चॅनलचं नाव ठेवूयात असं मला वाटतंय. फक्त त्यामध्ये मला एक सांगावंसं वाटेल की त्यामध्ये कुठेतरी माझ्या नावाचा उल्लेख हा यायला पाहिजे. मी पुण्याची आहे तर हे लक्षात घेऊनही तुम्ही नाव सुचवू शकता. तर मग वेळ न घालवता पटकन कमेंट बॉक्समध्ये नाव सुचवा आणि सगळ्या कमेंट वाचून जे नाव मला सगळ्यात जास्त आवडेल ते मी या चॅनलचं नाव ठेवणार आहे. तर चला मग पटपट कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओच्या वेळेला तुम्हाला चॅनल नव्या स्वरूपात दिसेल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.